उन्हाळ्यामध्ये काहीतरी हलकं फुलकं खायचंय आणि त्यातल्या त्यात पटकन तयार होईल असं सुद्धा असावं तर हा मसूर भात जो आहे तुमच्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने तयार होतो आणि घरीच असलेल्या साहित्यापासून। तर एक कुकर घेतला, त्यामध्ये 1 ते 2 पळी जे आहे तेल घातलेलं आहे। तेल छान तापलं की अर्धा चमचा मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे, त्यानंतर 1 मसाला विलायची, 1 स्टार फूल, 2-3 मिरे, 2-3 लवंग आणि 2 तमालपत्र हे संपूर्ण खडे मसाले घातले। 1 मिनिट जे आहे तेलामध्ये परतवून घेतले म्हणजे खड्या मसाल्यांचा जो स्वाद आहे छान असा तेलामध्ये उतरतो। त्यानंतर ठेचलेला लसूण घेतला, साधारण 2 चमचे लसूण या ठिकाणी घेतलेला आहे। त्यानंतर कमी तिखटाच्या मिरच्या आणि तिखटाच्या मिरच्या समान प्रमाणात घेतल्या, 2-2, 4-4 अशा पद्धतीने काप करून घेतले। 1 मीडियम साईजचा कांदा, 1 ते 2 मीडियम साईजचे कांदे अशा पद्धतीने बारीक कट करून घेतले, तो सुद्धा घातला। 1 मीडियम साईजचा बटाटा मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतला। 1 मीडियम साईजचा टोमॅटो, तो सुद्धा मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतला। छान असे मोठे मोठे तुकडे करून घेतले आणि कुकरमध्ये संपूर्ण भाज्या ज्या आहेत 2 ते 3 मिनिटं परतवून घेतल्या। त्यानंतर हळद, त्यानंतर धनेपूड, लाल काश्मीरी मिरची पावडर, तिखटाची मिरची पावडर, हिंग, संपूर्ण मसाले जे आहे तेलामध्ये परतवून घेतले। वरून थोडंसं पाणी घातलं, चवीनुसार मीठ घातलं। पाणी घातल्याने काय होतं, मसाला जो आहे तळाला चिकटत नाही आणि छान मसाल्यातला रंग जो आहे खुलून येतो। परत एकदा व्यवस्थित मिक्स केलं, झाकण देऊन 2 मिनिटं वाफ घेऊया। तर हे बघा छान असा मसाल्यांतला कलर आणि स्वाद जो आहे उघरून आलेला होता, म्हणजेच की स्वाद जो आहे सगळीकडे दरवळत होता। तर हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण जिन्नस जे आहे एकत्रित करून घेतली। आता इथे अर्धी वाटी मसूर जे आहे मी सकाळीच भिजवत ठेवलेले होते। तुम्ही भिजवले नसेल तर अर्धा तास गरम पाण्यामध्ये घालून जरी ठेवले ना तर छान पद्धतीने मसूर भिजले जातात। त्यानंतर 1 वाटी कोलम तांदूळ घेतलेला होता, स्वच्छ धुवून 15 मिनिटं भिजवत ठेवलेला होता। तर या पद्धतीने संपूर्ण जे आहे तांदूळ आणि मसूर मसाल्यांमध्ये भाज्यांमध्ये कोट करून घेतले। आता इथे जर तुम्ही बासमती तांदूळ वापरत असाल तर दुपटीने पाणी घ्या, कोलम तांदूळ वापरत असाल तर तिपटीने पाणी घ्या। तर इकडे मी कोलम तांदूळासाठी 1 वाटी तांदूळासाठी 3 वाटी पाण्याचं जे आहे प्रमाण घेतलेलं आहे। आता इथे जर तुम्ही तुकडा बासमती किंवा मग कणी तांदूळ वापरत असाल तर भिजवत नाही ठेवलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर अर्धा लिंबाचा रस पिळला म्हणजे काय होतं, स्वाद सुद्धा छान येतो आणि तांदूळ जे आहे खूप जास्त चिकट होत नाही। थोडीशी कोथिंबीर घातली, छान ढणढणी तुकडी काढून घ्यायची म्हणजे काय होतं, भाज्यांचा जो वरती थर येतो ना तर तो येत नाही, छान सगळीकडे मिक्स राहतात भाज्या। आता झाकण लावलं, फक्त 2 शिट्ट्या घेऊया। 2 शिट्ट्यामध्ये भात तयार होणार आहे। 2 शिट्ट्या घेतल्या, वाफ सुद्धा थंड झाली आणि झाकून काढून पाहिलं तर काय खमंग असा हा मसूर भात तयार झालेला आहे। उन्हाळा विषयक मसूर भातची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा। रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा।